हॅलो गाईज, गुड मॉर्निंग टू माय न्यू व्लॉग. आणि आज परत व्लॉग बाहेर सुरू करतोय कारण की मी जातोय परत दूध घ्यायला. मागच्या व्लॉगमध्ये पण सुरुवात अशीच झाली होती, मी दूध घ्यायला जात होतो बाहेर. तर आता मी एक लोकेशन पाहिली माझ्या नेक्स्ट व्हिडिओसाठी, तो की करणार आहे मी थोडासा फिल्मी टाईप शूट. तर मी तुम्हाला दाखवतो लोकेशन. त्या लोकेशनवरती असं शूट होईल ना, एकदम डेंजरस शूट होईल. कारण की तिकडे एकदम खतरनाक असं वातावरण वगैरे आहे. आणि रात्री तर इतकं डेंजरस राहतं, म्हणजे आपल्याला हॉरर शूट करायचं आहे तर हॉरर शूट वगैरे होईल तिकडे. ही आमच्या बिल्डिंगच्या समोर नवीन बिल्डिंग बनते आहे, तर ही जागा आहे ती, तिथे मी शूट करणार आहे. आज आपण दुपारी तिथे मध्ये जाऊन पण बघू की काय आहे, कसं आहे. हे आमच्या बिल्डिंगचं गार्डन आहे गाईस. गार्डन मध्ये जायचा रस्ता आहे इकडनं. मी फर्स्ट टाइम येतोय गार्डन मध्ये, आणि इथे कटिंग वगैरे नाही झाली होती आधी. खूप इकडे हे होता, म्हणजे सनलाईट किती मस्त येतोय ना, पण त्या साईडने येतोय, म्हणजे ह्या साईडने बसावं लागेल मला. अरे भाई, हे तुटलेलं आहे गाईस, ते तुटलेलं आहे इकडे, त्याच्यासाठी मी बसत नाही ते मी बसत होता. गार्डन तर खूप मस्त. प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला सुट्टी फक्त एक दिवस असते, आणि कंटिन्यू ड्युटी असल्यामुळे घरी आल्यावरती मन पण नाही करत खाली कुठे जायचं वगैरे, फिरायचं वगैरे. त्याच्यासाठी मी गार्डनमध्ये तर कमीच येतो. गार्डन काय, मी बिल्डिंगच्या खालीच खूप कमी येतो, त्याच्याने व्लॉग पण जास्त नाही बनवत. आणि हा व्लॉग तर आता माझा जाईल नेक्स्ट वीकमध्ये, कारण की ह्या वीकमध्ये एक व्लॉग पडला आहे. तर इकडे हे बिल्डिंगला मस्त व्हिडिओ शूट होईल. तो मला फक्त सामान वगैरे जमा करावं लागेल, आणि सामान जमा करताना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की खूप डार्क टाईप राहील व्हिडिओ, तर इकडे प्रॉब्लेम पण येऊ शकतो थोडासा. पण काय करू शकतो, व्हिडिओ बनवायसाठी तर थोडे प्रॉब्लेम फेस करावे लागते. तर मी आणलंय 2 दुधाच्या बॅग्स आणि 1 चहापत्ती. आज कसा प्लॅन आहे ना, अचानक रस्त्यामध्ये चेंज झाला, त्याच्यामुळे असं मन करत होतं की आज चहा पिऊन घेऊ. कारण की खूप दिवस झाले चहा नाही पिली, तर असं वाटतंय की आज प्यायलाच पाहिजे. कंपनीमधली चहा तर बिलकुल, तुम्ही पाणी प्या की चहा प्या, दोन्ही सेमच आहे. सकाळी बिल्डिंगचं लुक एकदम क्रेझी असतं. गार्डन पण खूप मस्त दिसतंय. आज ते झाडं वगैरे काटले, आज सर्व, त्याच्यामुळे गार्डन तर एक नंबर दिसतंय. पण इकडे काही लोकांना प्रॉब्लेम असू शकतो, तर व्लॉग बनवणं मी थोडंसं हेच करेल. सकाळी सकाळी तर एवढं मस्त वाटतं बाहेर, पण काय सकाळी झोपच उघडत नाही, त्याच्यामुळे बाहेर पण नाही जाऊ शकत. आणि इकडे तर एवढा मस्त सनलाईट येतो, बापरे. रूम वरती आलाय मी, तर चहा पण बनवायला टाकली आहे, आणि मी आता चहा बनवतोय. सध्या चहा बनवणी वगैरे झाल्यावरती आमच्या किचनमध्ये तर खूप गंद्या आल्या. किचन साफ करायचं. आज रूमवरती कोणी नाही, आज संडेला पण सगळे ड्युटीला झाले आहे. रूम पण खूप खराब झालेला आहे गाईज. तर इकडे तुम्हाला दिसत नसेल, पण कचरा वगैरे पडलाय खूप. आता ही तर रूम माझी, तर मला साफ करावी लागेल. सो आता रूम वगैरे साफ करून घेतो, झाडून वगैरे. माझे कपडे धुवून तर झाले. कपडे धुताना मी काही शूट नाही केलं, म्हटलं थोडंसं ऑड वाटेल, त्याच्यासाठी काही शूट नाही केलं. तर आता शूट करून घेतो, थोडंसं झाडू वगैरे मारून घेतो, आणि मग क्लीन पण करावं लागेल मला थोडंसं. पण मग क्लीन करायला एक कंपनीचा माणूस येतो, तोच कंपनीचे रूम येतात, तोच क्लीन करून जातो. पण आज आलेला नाही येतो, खूप टाइम होऊन गेलाय, मी वाट बघतोय त्याची. कारण की आता वाजले 12 वगैरे वाजले असेल, तर आतापर्यंत तो आला नाही. आता यायला तर पाहिजे होता आतापर्यंत, पण आला नाही आहे तो. तो आमच्या मागे हॉल होता, हॉलमध्ये पण 2 मुलं राहतात.
टाइम तर खूप झालाय पण आता आला नाही आहे. माझा प्लॅन आहे संध्याकाळी झुडिओ वगैरे जायचा. तर बघू गॉड्स एक आज प्लॅन बनतोच आहे, तर झुडिओ वगैरे जाऊन येतो. आणि तसं तर अजून काही कोणताच प्लॅन फिक्स नाही आहे माझा, पण झुडिओ नाही तर डीमार्ट दोन्हीपैकी एक जागी जायचं आहे मला. तर बघू. खाली जो माझा सामान पडलेला होता तो सर्व वरती ठेवला आहे. आता झाडून वगैरे घेतो. केवढी घाण निघाली गाईस. सकाळी बोललो होतो की मी डी मार्टला जातोय आणि आता मित्राला फोन आला तिकडनं की चल डी मार्टला जायचंय. काय को इन्सिडेन्स होता ना. को इन्सिडेन्स खूप चांगला झालेला आहे की मला त्याचा कॉल आला आता की चल डी मार्टला जाऊया. सो आता आम्ही निघतोय डी मार्टला जायला. सकाळी नाही खेळत होते पण जशी दुपार झाली तसे खेळायला लागले. आणि त्यांना ऑड वाटू शकतं म्हणून मी त्यांच्याकडे थोडंसं लक्ष देत नाही आहे, पण मी निघतोय आता जायला तिकडे जाऊन. इकडे काम वगैरे चालू आहे तर मला बघायचं होतं ती तिकडे त्या सोसायटीमध्ये या जिकडे बनत आहे तिकडे काय. म्हणजे सोसायटीच्या लोकांचं म्हणणं आहे की इकडे, तर सोसायटीच्या लोकांचं म्हणणं आहे की तिकडे काही आहे तर आपण चेक करायला तर जाऊच. पण दुसरा पण एक प्लॅन आहे आपला. प्रथम हॉरर सीन डी मार्ट मध्ये लाईट गेली आहे. लाईट इज गॉन. पटापट देव गणपतीराव महाराज यांच्या आशीर्वादाने लोकप्रिय प्रभागातील आशीर्वाद. तर फायनली सोसायटी मध्ये पोहोचलो आहे मी. तर संध्याकाळचा टाइम झालाय आणि मध्ये तर लाईट येणं अशक्य आहे, पण इकडे खिडकीजवळ थोडासा लाईट येतोय. इकडे आहे मी खिडकीच्या बाहेर. तर संध्याकाळचा टाइम तर झालाय, तर रात्री आपण जाऊ शकता तिकडे आणि जिकडे मला व्हिडिओ बनवायचा आहे तिकडे बघू शकता आपण की काही आहे का नाही तिकडे व्हिडिओ बनवायसारखं. तर आपण बघून ते. तर रूम वरती आलाय मी शॉपिंग वगैरे सर्व करून. रूम मध्ये दाखवतो. वरना रांध्याचा व्हिडिओ नाही रे, माझ्या व्हिडिओ मध्ये टाकीन ना मी.